नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जेकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती सिंधुश्री खुल्लर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ औरंगाबाद, ऑप्शन क्रमांक 2 अंबोली सिंधुदुर्ग, ऑप्शन क्रमांक 3 माथेरान रायगड, ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते? अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 वंगभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 11 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? सर्वात कमी
काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहे? व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 20वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कृषी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बेलूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 रबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवडणूक झाली? महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 अजितदादा पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 10 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मिस इंडिया 2022 चा बहुमान कोणास मिळालेला आहे? मिस इंडिया 2022 चा बहुमान कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिनी शेट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील सर्वात मोठा गिरसबा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा गिरसबा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 चलो दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 45 पहा, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरित क्रांती अन्नधान्य, ऑप्शन क्रमांक 2 श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन, ऑप्शन क्रमांक 4 निळी क्रांती माशांचे उत्पादन, तर ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, NIA म्हणजे काय? NIA म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल.